लातूर जिल्ह्यातील नापेडच्या 19 खरेदी केंद्रांवर आतापर्यंत 93,000 क्विंटल सोयाबीनची हमीभावाने खरेदी, जवळपास 4,500 शेतकऱ्यांनी हमीभावाचा घेतला लाभ। पुढील महिन्यापासून केंद्रांवर शेतकऱ्यांची गर्दी होण्याची चिन्ह। हिंगोलीच्या मोंढ्यामध्ये हळदीची विक्रमी आवक, हळदीला 13,500 ते 15,000 रुपये क्विंटल दर, शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण। शिर्डीमध्ये हिवाळ्यामध्ये शेवग्याच्या शेंगांचा दर 300 रुपये पार, उत्पादन घटल्यानं बाजारातील आवक मंदावली। लांबलेल्या पावसाळ्यामुळे शेवग्याचं उत्पादन घटलं। वाशिमच्या मंगरुळपीरमध्ये सीसीआय कडून कापूस खरेदीला सुरुवात, कापसाला सीसीआय कडून खुल्या बाजारापेक्षा 1,000 ते 2,000 रुपये अधिकचा दर मिळत असल्यानं कापूस विक्रीसाठी सीसीआय केंद्रावर वाहनांच्या मोठ्या रांगा। सोयगाव तालुक्यामध्ये यंदा चांगल्या पावसामुळे रब्बी हंगाम उत्साहात सुरू, 22,542 हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण। ट्रॅक्टर चलित पेरणी यंत्र आणि टोकन यंत्रामुळे बियाणं योग्य खोलीवर व समान अंतराने पडत असल्यानं शेतकऱ्यांना मोठी मदत। अहिल्यानगरच्या नेप्ती कांदा बाजारामध्ये कांद्याच्या दराने मारली उसळी, लिलावामध्ये लाल कांद्याला प्रति क्विंटल 2100 ते 2500 रुपये, तर काही गोण्यांना 2600 ते 3,000 रुपयांचा दर, शेतकऱ्यांना दिलासा। नाशिकच्या मनमाड बाजार समितीची सर्वसाधारण बैठक संपन्न, शेतकऱ्यांनी बैठकीमध्ये मांडल्या विविध समस्या, शेतमालाला चांगला दर देण्यासाठी कटिबद्ध राहू, सभापती संजय पवार यांची ग्वाही। भंडाऱ्यामध्ये नव्या नियमांच्या विरोधामध्ये शासकीय धान खरेदी केंद्र बंद, शेतकऱ्यांवर आर्थिक संकट, प्रशासनानं तोडगा काढण्याची शेतकऱ्यांची मागणी।